तुमचे मुलं जर रोज शाळेत जात आहेत आणि भर उन्हामध्ये ते खूप थकून येत आहेत आणि आल्यावर अगदी दमल्यासारखे तुम्हाला दिसत आहेत, डिहायड्रेट दिसत आहेत, तुमच्या मुलांना शाळेत जाताना तुम्ही पाण्याची बाटली तर देतच आहात. लक्षात ठेवा, यासोबत एक अगदी छोटीशी बाटली तुम्ही तुमच्या मुलांना देत चला, ज्या बाटलीमध्ये तुम्ही थोडंसं ORS टाकून देत असाल. ORSचं पाणी पिल्यामुळे तुमचे मुलं एनर्जेटिक फील करतात, उन्हाचा त्रास त्यांना होत नाही. एक दिवस तुम्ही ORS देऊ शकत आहात, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यामध्ये त्याला लिंबू पाणी बनवून देऊ शकत आहात. ते सुद्धा एक खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्ही त्यांना लस्सीही प्यायला देऊ शकत आहात. जेवण करताना मुलांनी थोडा थोडा घोट लस्सीचा पिला किंवा मधल्या ब्रेकमध्ये स्नॅक्समध्ये मुलांनी जर लस्सी पिली तर तुमच्या मुलांना डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही. उन्हामध्ये मुलं शाळेत बरेचसे थकत असतात. बघा, मी खूप मुलांना बघत आहेत, बरेच मुलं उन्हाळ्यामधून जेव्हा शाळेत येत आहेत, मुलं इतके थकलेले असतात की त्यांची काहीच कपॅसिटी नसते. मुलं अगदी थकलेले असतात, त्यांची चिडचिड वाढत आहे. तर अशा वेळेस तुम्हाला मुलांना एक्स्ट्रा जे आहे खायला ते देणं खूप गरजेचं आहे. आणि ऊन हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगत असते की ह्यामध्ये तुम्हाला लिक्विड फॉर्मच घ्यायचे आहेत, जसं नारळ पाणी घेणं, लिंबू पाणी घेणं, ORS सोबत ठेवणं, टरबूज खाणं. मुलांना टरबूजसुद्धा तुम्ही डब्याला देऊ शकत आहात, अतिशय उत्तम मार्ग आहे. टरबूज हे पचायला थंड असतं, शरीरासाठी थंड असतं, पचायला सोपं असतं, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते. तर तुम्ही तुमच्या मुलांना टरबूजसुद्धा खायला द्या, आवर्जून द्या. टरबूज असं तर तुम्हाला माहिती आहे की टरबूज विकत आणल्यावर ते थंड पाण्यामध्ये काही तास ठेवायचं आणि मग नंतरून ते फ्रीजमध्ये ठेवायचं असते, जेणेकरून ते उन्हात तापलेलं असते तर त्याचं ऊन जे आहे ते पूर्णपणे त्या पाण्यातून निघतं. याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूपच जास्त थकून आलेले आहेत आणि खूपच जास्त कंटाळलेले आहेत, मुलांना नेहमी लक्षात घ्या की तुम्ही अशा दिवसांमध्ये चहा नका देत चलू. चहा तुमच्या बॉडीला डिहायड्रेट करतो आहे. दूध घ्या, दुधामध्ये तुम्ही थोडीशी साखर टाका. पहिले तर तुम्ही मिक्सरमध्ये साखर टाका, एखादा काजू टाका, एखादा बदाम, थोडेसे 3 ते 4 मनुके टाका आणि ते मिक्सरमध्ये बारीक करा. जी प्रोटीन पावडर तुम्ही तुमच्या मुलांना देत आहात, कॉम्प्लॅन, हॉर्लिक्स, पीडियाश्युअर, या 3च चांगल्या आहेत, याच्यापेक्षा चौथ्याच्या वळू नका. कॉम्प्लॅन, हॉर्लिक्स आणि पीडियाश्युअर हे कुठली तरी एक पावडर त्याच्यात 1 चमचा टाका आणि मिक्सरमध्ये बारीक करा. त्यामध्ये थंडगार फ्रीजमधलं दूध टाका आणि 1 ते 2 बर्फाचे खडे टाका आणि पुन्हा मिक्सर छान फिरवून काढा. अतिशय उत्तम असा मिल्कशेक मुलांना पिण्यासाठी बनतो. तुमच्या मुलांना असा मिल्कशेक नक्की आणि नक्की पाजा. ह्यामुळे काय होतं, तुमच्या मुलांना पोट भरलेलं राहतं. जसं चहा हा गरम पडतो आणि बॉडी डिहायड्रेट होते, यामुळे मुलांचं शरीर हे थंड पडतं आहे, मुलांचं पोट भरलेलं राहते, मुलं थकत नाही. तर तुमच्या मुलांना अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये ह्या गोष्टी देत चला. थंडातल्या थंड गोष्टी तुमच्या मुलांना देत चला, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, नारळ पाणी द्या, ORS देत चला, लिंबू पाणी देत चला. तुमच्या मुलांना थंडगार दूध, दही द्या, ताक द्या, छास द्या. हे मुलांसाठी खूप चांगलं असते. मठ्ठा बनवा, मुलांना मठ्ठा प्यायला द्या, तो सुद्धा उत्तम लागतो आणि खूप चांगला लागतो. अशा प्रकारे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घेऊ शकतात. अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्या मुलांच्या टिफिनला त्यांचं वजन वाढीसाठी आणि उंची वाढीसाठी कोणता पदार्थ तुम्ही देऊ शकतात. याच्यावरचं आजचं फ्री सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. आणि हो, मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट क्लासेस. फक्त 999 रुपयांमध्ये आहे. तुम्ही 2 टप्प्यांमध्ये सुद्धा फी भरू शकतात. अगदी मराठी भाषेत शिकवलं जाणार आहे. तुम्हाला पण शेअर मार्केट करायचं असेल तर मला 7755925370 ह्या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर मिळून जाईल. थँक्यू.